प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील मॅचमध्ये 82 धावांचा पाठलाग देखील त्यांनी यशस्वीरित्या केला आणि आपला प्रवास या ठिकाणी चालू ठेवला आहे. KKR संघाने देखील चांगली फलंदाजी गोलंदाजी केली होती. पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी आलाय. सामन्याला होते सुरुवात. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय प्रदीप बडे, नॉन स्ट्रायकिंगला उदय, गोलंदाजी मार्कवर जुबेर 31 तरार गोलंदाज. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला. हवेत उडलेला चेंडू 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेला. तिकडे आपण शर्यत पाहतोय. आउटफील्ड काहीशी स्लो असल्यामुळे चेंडू अडला जातोय. पहिले चेंडूवर 2 धावा आल्यात. प्रदीप बडे यांच्या बॅटमधून धावसंख्येला झाली आहे सुरुवात. आजच्या दिवसात आपण सकाळपासून मिस्टर IPL व्हॉइस ऑफ IPL कुणाल दाते सर यांचा देखील आवाज ऐकतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी लाभलेले आपले ऑफिशियल पंच करुणा सर असतील, अनिल सर, त्याचप्रमाणे सुशांत सर यांचं देखील स्पर्धेसाठी एक चांगलं योगदान राहिलं आहे. उत्कृष्टरित्या पंचगिरी आतापर्यंत त्यांनी केली आहे. आता मात्र मैदानात वादळ आलं. चांगला वेग चेंडूवर पाहायला मिळाला. जुबेर यांचा डॉट बॉल आलाय. हा देखील डुअर डायचा सामना असणार आहे. करो या मरो क्वालिफायर 2. जो संघ जिंकेल तो फायनल फेरीत दाखल होणार आहे. राजश्री 11 संघ यांच्या विरुद्ध तो संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे. आता मात्र पंचांचे हात समांतर झालेत. व्हाईट बॉल आलाय. दोन चेंडूंचा खेळ झाला. 3 धावा स्कोर कार्डवर. चांगलं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. बरीच मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी बरेच लोकांनी घेतली आहे. त्यामध्ये यंगस्टार क्रिकेट क्लब अभिजितजी कांबळे आणि त्याचप्रमाणे आमचे इम्रान भाई यांचा नक्कीच मोलाचा वाटा आहे. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची एज घेऊन गली पॉईंट रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रदीप बडे यांचा नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न होता पण कुठेतरी त्यांना थांबवलंय उदय यांनी. दोन्ही महत्त्वपूर्ण फलंदाज नक्की असणार आहेत. भाईजान वॉरियर्स संघासाठी सलामीवीर म्हणून दाखल झालेत. आता मात्र घुटना टेकला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू निघून चाललाय आरपार सीमा पार. चौकार. प्रदीप बडे यांच्या बॅटमधून पहिला चौकार या सामन्यामध्ये आलाय. आतापर्यंत 4 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय. वैयक्तिक 6 धावांवर खेळतायत. त्यामध्ये 2 डॉट बॉल देखील आलेत. पुन्हा एकदा 30 तरार चेंडू. वेग 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 आणि वेग या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. अचूक लाईन आणि लेंथ होती. संपूर्णपणे बांधून ठेवलं फलंदाजाला. या चेंडूवर कुठलंच उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. डॉट बॉल. चेंडूंचा सामना. 3 डॉट बॉल, 1 चौकार, 1 डबल आणि 1 व्हाईट बॉल. सात धावा. शेवटचा चेंडू. 1 टू गो. पुन्हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी. चांगला चेंडू हाताळलाय. अचूक लाईन होती. डॉट बॉलने षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. चांगले षटक हाताळलंय. केवळ 7 धावा खर्च केलेत. पॉवर प्लेचं षटक होतं.
दुसरं पॉवर प्लेचं षटक हे देखील महत्त्वपूर्ण षटक असणार आहे आणि याची जबाबदारी अतिक यांच्या खांद्यावर नक्कीच सोपवली आहे. पहिले षटक खूप चांगल्यारीत्या हाताळलं, केवळ 7 धावा खर्च केल्या. अतिक आता कशा प्रकारे कामगिरी करतायत. उदय या डावातील पहिला चेंडू फेस करत असताना पहिला चेंडू पडल्यानंतर हलकासा चेंडू खाली राहिला. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू डॉट बॉल. पॉवर प्लेचं दुसरं षटक. आतमधून पुल करण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेतला. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. जुबेर यांनी नक्कीच चांगली गोलंदाजी केली. त्याच प्रकारची गोलंदाजी अतिक देखील मैदानात आतापर्यंत करतोय. 2 डॉट बॉल आलेत. पॉवर प्लेचं षटक आहे, याचा परिपूर्ण वापर करणं खूप गरजेचं असणार आहे भाईजान वॉरियर्सचे फलंदाज. त्याच प्रयत्नात आता आपल्याला पाहायला मिळाले उदय. आता मात्र फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली. पहिला झटका, मोठी विकेट. 0वर या ठिकाणी बाद होतोय उदय. 3 चेंडूंचा सामना केला, एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाही आणि पहिला झेल या सामन्यातला टिपला गेलाय. पहिल्या फलंदाचा खेळ संपलाय. उदय बॅक टू डगआउट. रेहान क्षेत्ररक्षक उदय त्या ठिकाणी लॉंग ऑनला कुठली चुकी झाली नाही. पहिला झेल यशस्वीरित्या टिपला. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. आतापर्यंत नक्कीच गोलंदाज कुठेतरी हावी दिसत आहेत फलंदाजांवर. पॉवर प्लेच्या संपूर्ण आतापर्यंत जर खेळीचा विचार केला केवळ 1 चौकार आलाय, म्हणजे पॉवर प्लेचा वापर अजून होत नाहीये फलंदाजांकडून. 8 षटकांचा सामना असणार आहे, त्यामुळे पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये धावा जरी नाही आल्या तरी देखील कमबॅक संघ करू शकतो, कारण त्या प्रकारची फलंदाजीची लाईनअप भाईजान वॉरियर संघाकडे नक्की आहे. नक्कीच आपल्याला मिडल ऑर्डरमध्ये एक घनघाती फलंदाज मिस्टर KPL दीपक देखील आहेत. त्यामुळे फक्त इनिंग बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. धावा तर कशाही गोळ्या होणारच. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय मिड विकेट झोनमध्ये. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. फ्लिक केला होता. चौकार येणे खूप गरजेचं होतं, कारण आतापर्यंत धावसंख्येला मुवमेंट मिळत नव्हती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं षटक. 4 चेंडूंचा खेळ झालाय. केवळ 11 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 11 धावा आणि 11वं पर्व, आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला. गॅपमधून चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. प्रदीप आणि उदय या ठिकाणी फलंदाजी करत होते. कुठलीही धावसंख्येला मुवमेंट मिळत नव्हती. मात्र आमिर या ठिकाणी स्ट्रायकर आले आणि बॅक टू बॅक 2 चौकार. थांबलेली धावसंख्येला आता वेग आलाय. हीच मोमेंटम कायम ठेवावी लागेल, कारण या अगोदरच्या एलिमिनेटर सामन्यात आपण पाहिलं 82 धावा देखील चेस केलेत TFS संघाने. पुणे ते समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता. इनसाइड एज शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. कुठली धाव मिळणार नाहीये या चेंडूवर. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 गडाच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे 15-15, लॉस ऑफ 1. कुर्ला प्रीमियर लीग 11वं पर्व
अंतिम टप्प्यात ही स्पर्धा. चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहतोय. दर्जा क्रिकेटचा नक्कीच वाढत चाललाय. डबल स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण देखील या स्पर्धेचं केलं गेलंय. आजचा चौथा आणि शेवटचा दिवस. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आमिल आलाय. मागील मॅचमध्ये देखील मोक्याच्या क्षणी नक्कीच त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. एक अष्टपैलू खेळी संपूर्ण स्पर्धेत त्याच्या मार्फत पाहायला मिळाली आहे. प्रेक्षकांचं लक्ष देखील त्याने वेधून घेतलं आहे. कुर्ला परिसरामध्ये जर एकंदरीत विचार केला तर बरंच टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ते टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचावं, नवीन नवीन खेळाडू उदयास यावे यासाठी या स्पर्धेचं आयोजन. कुर्ला प्रीमियर लीग पुन्हा एकदा प्रतीक बडे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र लाईन कुठेतरी या ठिकाणी गोलंदाज चुकलाय. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. प्रदीप बडे यांना हात खोलण्याची संधीच मिळत नाहीये. या अगोदर देखील 2 षटकांमध्ये त्यांनी ज्या चेंडूंचा सामना केला त्यामधले बरेच चेंडू यॉर्कर पद्धतीचे त्यांच्या विरुद्ध हाताळले गेले आणि प्रदीप बडे यांना अजून मोठा फटका खेळण्यासाठी कुठली संधी मिळत नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत तिन्ही गोलंदाज करतायत. जुबीर असेल, आतिक असेल, आता अमिल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला चेंडू वाईट बॉल आला, नंतर 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. आता मात्र चेंडू उडवलाय. हवे चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली आणि झेल या ठिकाणी सुटला गेलाय आणि झेल देखील कोणाचा सोडलाय. प्रदीप बडे जो लगाते छक्के खडे खडे. या ठिकाणी नक्कीच प्रदीप बडेची मिळालेलं हे जीवदान खूप घातक ठरणार आहे का TFS साठी. येणारा वेळ नक्की सांगेल, याचं उत्तर देईल. मोठे मोठे 6 मारण्यासाठी नक्कीच फलंदाज ओळखला जातो. बरीच वर्ष चांगलं क्रिकेट देखील खेळलाय. पुन्हा एकदा नक्कीच स्वतःवर नाखुश असणार आहेत, कारण प्रॉपर टाइम होत नाहीये. मिस टाइम स्ट्रोक आतापर्यंत बॅटमधून निघतायत. आमिर मात्र दुसऱ्या एंडने नक्कीच प्रहारावर प्रहार करतायत. आक्रमण पाहायला मिळतंय. 3 चेंडूंचा सामना केलाय. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले आहेत. पुणे ते शफल झाले होते. हुक करण्याचा प्रयत्न होता. लेग बाय स्वरूपात एकदम मिळते. वीस धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगाव लागले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन थर्ड मॅन या ठिकाणी आलाय रिझवी आणि अजून एक मोठी विकेट. तंबूच्या आसराला परतताना प्रदीप बडे.
नक्कीच कुठेतरी संघर्ष करत होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाले. स्वतःवर देखील कुठे ना कुठेतरी नाखुश असणार आहे, कारण या सामन्यामध्ये मोठी पारी खेळण्याची गरज प्रदीप बडे यांच्यावर नक्कीच होती. तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली आहे 20. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 18 चेंडूमध्ये केवळ 20 धावा खर्च केल्या आहेत. 2 गडी देखील माघारी पाठवले आहेत. आता मात्र कुठेतरी नक्कीच जो धावसंख्येचा गेअर आहे तो चेंज करावा लागणार आहे. एक मोमेंटम मिळणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. मागील सामन्यामध्ये 82 धावा TFS संघाने चेस केल्या आहेत. त्याचा विचार करून कमीत कमी 80 ते 90 धावसंख्येचा पल्ला गाठणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे पायजन वॉरियर्स संघासाठी. आणि आता त्याचसाठी मैदानात दाखल झालेत दीपक मिस्टर KPL. अधिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आले आहेत. पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली आहे. जी धावसंख्या आहे त्याला वेग येऊ नये याच प्रयत्नात TFS संघ पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपले सगळे ब्रह्मास्त्र या ठिकाणी काढले आहेत. दिग्गज गोलंदाज पाहायला मिळत आहेत या टीममध्ये. सर्वांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. जुबेर, अतिक, अमीर आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला अतिक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेग पाहायला मिळतोय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोलवर टपासा चेंडू होता. बॅटशी संपर्क झाला नाहीये. कुठलाही डॉट बॉल आलाय. अमीर आले, त्यांनी पहिल्याच 2 चेंडूवर चौकार मारली. त्यानंतर मात्र 2 डॉट बॉल अशी वैयक्तिक खेळी. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील आता वाढताना दिसते. क्वालिफायर 2चा सामना आहे. यानंतर फायनलचा सामना. गर्दीच गर्दी पाहायला मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. वेट केला शेवटपर्यंत. दोन धावा नक्कीच या फटक्यावर मिळणार आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडू अडवला जातोय. पुन्हा एकदा कोलो डब्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. अजून एक डॉट बॉल. अतिक काय गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. मिस टाइम हा देखील स्ट्रोक झालाय. पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. कुठेतरी नक्कीच अधिक या ठिकाणी चुकलाय. ओव्हर स्टेपचा नो बॉल. या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. नेक्स्ट बॉल नक्की असणार आहे फ्री हिट. दीपक पहिला चेंडू फेस करत असताना फ्री हिटचा चेंडू. कशा प्रकारे याचा फायदा उचलतील नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे. पहिला चेंडू आपल्याला फ्री हिट मिळणं म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य. आपल्या पारीला देखील चांगला स्टार्ट या ठिकाणी आपण मिळवून देऊ शकतो. दीपकसाठी नक्कीच फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील 38च्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. सफल झाले होते. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू स्वरूपात एकच धाव मिळते. अति अफलातून गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच राहिली आहे.
आता मात्र स्लॉटमध्ये चेंडू होता, त्याला उडवला आणि या ठिकाणी उंची जास्त होती, लांबी मिळाली नाही. नक्कीच त्या ठिकाणी चेंडू झाडाला स्पर्श झालाय. पंचांचा इशारा. या ठिकाणी 6 धावा. फटका चांगला होता, ताकद देखील होती फटक्यामध्ये आणि नशिबाची साथ देखील मिळाली. मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी वाढताना दिसते. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह आणि हा देखील चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4 चौकार. धावसंख्या झाली आहे 35. अतिक आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी करत होते, मात्र एक नो बॉल आला, त्यावर एक धाव प्लस देखील आली. त्यानंतर एक षटकार आणि एक चौकार. थांबलेल्या धावसंख्येला वेग, कुठेतरी उसळी नक्की घेतली आहे धावसंख्येने आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 35. नेक्स्ट ओव्हर आपल्याला केपीएल ओव्हर पाहायला मिळणार आहे. सिंथेटिक बॉल ओव्हर, केपीएल ओव्हर. टीएफएस संघ आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय आणि आता कुठेतरी ही पारी ज्या 2 फलंदाजांनी सांभाळली आहे त्यांना इकडेच कुठेतरी विचार केला जातोय की ब्रेक थ्रू मिळावा. याच अनुषंगाने सिंथेटिक ओव्हर, केपीएल ओव्हर यासाठी देखील या ठिकाणी आणली आहे. गोलंदाजी मागवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. मशकूर स्वतः संघ मालक आणि कर्णधार देखील आहे टीएफएस संघाचे. आतापर्यंत ते देखील चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळलाय, स्वीपचा फटका. स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक होते. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. या ओव्हरमध्ये कमीत कमी 6 धावा घेण्याचा प्रयत्न तर नक्कीच असणार आहे. जर त्यापेक्षा कमी धावा आल्या तर नक्कीच मायनस रन देखील पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हाताने दिशा दिली आहे. वेगात या ठिकाणी धाव कंप्लीट केली जाते. आता तर समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. रेहान एकच धाव घेतली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता पण त्याला कुठेतरी नक्कीच थांबवलंय. अपील केली गेली आहे. पंच मात्र या ठिकाणी अपील फेटाळत आहेत. एकच धाव मिळणार आहे. 3 चेंडूवर 3 धावा आतापर्यंत आल्या आहेत. आता येणार आहेत अजून देखील 3 चेंडूवर 3 धावा. हे घेणं नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. 3 चेंडूवर 3 धावा आतापर्यंत आल्या आहेत. आमरेंच्या बॅटमध्ये कट करण्याचा प्रयत्न होता पण बॅटची इनर एज घेतली. थर्ड मॅन रिझवी त्या ठिकाणी होते. डॉट बॉल आलाय. आता 2 चेंडूमध्ये 3 धावा होणार का मायनस होणार धावा. मॅच मध्ये ट्विस्ट आणणारी ही ओव्हर आहे केपीएल ओव्हर. दुसऱ्या डावात देखील खूप हा केपीएल ओव्हरचा फॅक्टर महत्त्वपूर्ण ठरतो. पुन्हा फुलर यांचा चेंडू होता. या चेंडूवर देखील कुठली धाव मिळाली नाहीये. अजून एक डॉट बॉल.
शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये 3 धावा आतापर्यंत आले आहेत. शेवटच्या चेंडूवर 3 धावा येणार का मायनस धावा मिळणार संघ भाईजान वॉरियर्सला. आणि या ठिकाणी चुकीचा चेंडू टाकला आणि शेवटच्या चेंडूवर प्रहार केला. सफल झाले. वेग नव्हता चेंडूमध्ये, त्याचा पुरेपूर वापर केला. चेंडू पाठवून दिला 6 धावांसाठी. हा 6 येणं खूप महत्वपूर्ण होतं. या जर ओव्हरमध्ये अजून एक धाव आली असती तर नक्कीच कुठेतरी +5 धावा देखील मिळाल्या असत्या. मात्र तसं झालं नाहीये. केवळ 9 धावा या ओव्हरमध्ये आल्या आहेत. त्यामुळे कुठलाही रन मायनस होणार नाहीये. जेवढे रन असतील तेवढे नक्कीच खात्यामध्ये ॲड होतील. 5 षटकांचा सामना संपला या ठिकाणी. धावसंख्या झाली 43-43. धावसंख्या 44 झाली आहे. या षटकामध्ये 9 धावा आल्या एकूण. गोलंदाजी मार्कवर. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. डॉट बॉल येतोय. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. अमिल गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू डॉट आलाय. पुन्हा तो बॅटची एज घेऊन चेंडू निघून चाललाय. थर्ड मॅन झोन मध्ये आणि यावर आले 4 धावा. बॅटची एज घेतली. शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू कुठेतरी जास्त आतमध्ये होता. त्याच्या बाजूने चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी. धावा येणं महत्वाचं आहे. ते कशा येत आहेत ते महत्वाचं नाहीये. बॅटची एज लागून येऊ दे. लेग बाईज नाही येऊ दे. बाईज नाही येऊ दे. कारण TFS संघ मागील मॅचमध्ये 82 धावा त्यांनी चेस केल्या. ते पण 4 चेंडू ठेवून. नक्कीच त्यांच्याकडे मोठी फलंदाजी लाईनअप आहे. पुणे तो फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने स्क्वेअर लेग झोन मध्ये आणि चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक होते. एकच धाव मिळते. आता बिग हिट करण्याचा प्रयत्न. आता देखील बॅटची आउटर एज घेऊन शॉर्ट थर्ड मॅन रिझवी यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. एक धाव या चेंडूवर देखील आली आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत अमिल यांनी खर्च केले आहेत. पन्नास धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लगावल्या गेले आहेत. पुणे शफल आले. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग झालं नाहीये. आणि अजून एक डॉट बॉल. सहाव्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 1 to go. 50 धावा आतापर्यंत झालेत. आता मात्र पंचांचे हात समांतर झालेत. व्हाईट बॉल आलाय.
शेवटचा चेंडू एकावन्न धावा झालेत. अजून देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र या ठिकाणी टाइम झालाय आणि चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. या अगोदर देखील दीपक यांनी प्रयत्न केला होता पण प्रॉपर टाइम होऊ शकला नाही. आता मात्र तेवढी चेंडूला उसळी होती त्याचा पुरेपूर वापर केला. चेंडू पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 4 धावांनी धावसंख्या झाली आहे 55. एकंदरीत जर बॉलिंगचा विचार केला तर जुबेर यांनी खूप चांगलं षटक हाताळलं होतं. पहिलं केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर अतिक आले यांनी केवळ 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर अमिल आले यांनी 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर जेव्हा अतिक आपलं वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी आले तिकडून कुठेतरी धावसंख्येला एक मोमेंटम मिळाली, गती मिळाली आणि त्या षटकामध्ये 15 धावा आल्या. त्यानंतर 9 धावा मश्कूर यांनी खर्च केल्या आणि अमिल आता पुन्हा एकदा यांनी 11 धावा खर्च केल्या. धावसंख्या तर आता नक्कीच म्हणू शकतो समाधानकारक आहे, फायटेबल आहे कारण अजून देखील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 25-30 धावा जरी आल्या तरी देखील मॅचमध्ये रंगत पाहायला मिळणार आहे. मागील मॅचमध्ये 82 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या TFS संघाने केला आहे. मॅचमध्ये रंगत वाढत जाणार आहे. या स्पर्धेचा देखील दर्जा हळूहळू वाढत चालला आहे. प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला आता पाहायला मिळते आहे. मैदानाचा चौफेर प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. कुर्ला प्रीमियर लीग 2025 11वा पर्व आहे. आतापर्यंत फायनलमध्ये दाखल झालेला संघ राजेश 11 त्यांच्या विरुद्ध कोणता संघ खेळणार त्याचं उत्तर देणारा हा क्वालिफायर 2चा सामना. एका बाजूला संघ आहे भाईजान वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला TFSने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला कारण मागील मॅचमध्ये त्यांनी एक सक्सेसफुल चेस या ठिकाणी केला आणि नक्कीच सर्व फलंदाज त्यांचे चांगल्या लयात या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिसलेत. स्पर्धेसाठी नक्कीच भली मोठी मेहनत यंगस्टार क्रिकेट क्लब YCC आणि अभिजित कांबळे त्याचप्रमाणे इम्रान भाई यांच्या आयोजनात ही स्पर्धा आपण पाहतोय. एक दर्जेदार आयोजन. त्याचप्रमाणे आमच्या सन्माननीय खासदार वर्षाताई गायकवाड, त्याचप्रमाणे सुभाष भालेरावजी, तसेच ब्लॉक प्रमुख वॉर्ड क्रमांक 169 जाफेर हुसेन लोहार, डॉक्टर अमित शोभावत, ॲडव्हान्स पॉलिक्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर, एस ब्राईट अकॅडमी. त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण साऊंड सिस्टम जी पाहतोय HB साऊंड्स, डबल स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आणि हे या ठिकाणी आपण जी मंडप या ठिकाणी पाहतोय आसिफ डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून एक उत्तम व्यासपीठ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आमचे समीर शेख असतील यांचं देखील मुलाचं सहकार्य आणि भली मोठी मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आहे. सर्वांचं मी एकदा कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आभार देखील मानतो. सातवं षटक जुबेर गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर 1 धाव. पुन्हा एकदा शफल झाले होते. आता मात्र वेग होता चेंडूमध्ये. बॅटशी संपर्क होऊ शकला नाही चेंडूचा. डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र कुठेतरी मिसफील्ड झाली आहे. कीपर त्या ठिकाणी होते. 22 स्वरूपात एकदा मिळते. ज्यावेळेस आपल्या बॅटमधून धावा येत नाही त्यावेळेस स्ट्राईक रोटेट होणं खूप गरजेचं असतं.
ते झालं देखील आहे, कारण आमिर यांच्या बॅटमधून आतापर्यंत धावा येत आहेत. आता एकदा फुल टॉस बॉल होता, फलंदाज फसला, यष्टीरक्षक फसला आणि या ठिकाणी 4 धावा जोडल्या गेल्या आहेत धावसंख्येमध्ये 22 स्वरूपात. नशिबाचा चौकार. स्वरूपात 4 धावा आल्या आहेत आणि आज धावसंख्येची खूप गरज नक्कीच असणार आहे भाईजान वॉरियर्स संघाला. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, तर जास्त बॉडीपासून लांब चेंडू राहतोय. या ठिकाणी वाईट बॉल आलाय. पुन्हा वेग पाहायला मिळाला चेंडूमध्ये. कुठेतरी चेंडू खाली राहिलाय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या ठिकाणी नक्कीच ओव्हर थ्रोचा दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न होता, पण कुठेतरी थांबवलंय आमिर यांनी आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. व्हाईट +1 2 धावा या चेंडूवर मिळणार आहेत. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुद्धा गोलंदाज चेंडूपर्यंत गेले. एक धावसंख्या झाली आहे 65. 7व्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 65 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. चांगला फायटेबल स्कोर नक्कीच आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावला गेलाय. दुसऱ्या डावात नक्कीच सामन्याचा रंगतदार सामना दुसऱ्या डावात आपल्याला पाहायला नक्की मिळेल. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेला. थर्ड मॅन रिजन मध्ये 4 धावांसाठी. कुठेतरी नशीब देखील नक्कीच या ठिकाणी साथ देत आहे भाईजान वॉरियर्सच्या फलंदाजाला. 22 स्वरूपात एक 4 धाव आली. त्यानंतर बॅटच्या एज घेऊन देखील गॅपमधून चेंडू 2-3 ट्रॅव्हल झाले. 7वं षटक झाले समाप्त आणि धावसंख्या झाली आहे 79. माफ करा 69. आमिरचं नक्कीच या धावसंख्येमध्ये खूप भलं मोठं योगदान आहे. वैयक्तिक 34 या आकड्यावर तो खेळी करतोय. या स्पर्धेत अजून एखादं षटक आपल्याला पाहायला मिळेल का? कारण आमिर ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्या तर अजून एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. आता स्लॉग ओव्हरमध्ये कोणता गोलंदाजी करणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. धावसंख्येचा डोंगर या ठिकाणी उभा झालाय. 69 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. $69 69.
हाणामारीचं षटक टाकण्याची जबाबदारी अर्शान यांच्यावर सोपवली आहे. या खेळाडूंनी देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. अष्टपैलू खेळी त्याने आतापर्यंत केली आहे. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर अर्शान. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल नक्कीच. जास्तीत जास्त चेंडू जेवढा आमिर खेळेल तेवढंच योग्य असेल, कारण आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याने केली आहे. वैयक्तिक 34 धावांवर फलंदाजी करतोय. 70 धावा आतापर्यंत झालेत. नक्कीच कुठेतरी लाईन चुकतोय अर्शान. वाचण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाचा होतोय आणि त्याच प्रयत्नात कुठेतरी लाईन चुकली जाते. व्हाईट बॉल आलाय. पुणे समोरच्या मारला फटका. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. तेवढं सोपं नसतं. चेंडू टाकल्यानंतर या ठिकाणी झेल घेणं, थोडा वेग देखील होता फटक्यामध्ये, त्यामुळे झेल निसटला आणि त्यावर या 2 धावा. (73) धावसंख्या झाली. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र पुल पॉवरफुल, वंडरफुल, पॉवर हिट, सुपर हिट, षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या झाली आहे 79. पुणे चांगला फटका. पॉइंट मधून चेंडू हा देखील निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 80चा पल्ला देखील आता गाठला गेलाय. धावसंख्येचा विचार केला 83 धावा तर झाल्या आहेत. फायटेबल स्कोर, चांगली लढत पाहायला मिळणार आहे, कारण मागील मॅच मध्ये TFS संघाने 82 धावा देखील चेस केल्या आणि आमिर या ठिकाणी 46 धावांवर वैयक्तिक खेळी करतोय. अजून एक हाफ सेंचुरी पाहायला मिळणार का? 4 धावांची गरज आहे आमिर यांना हाफ सेंचुरी कंप्लीट करण्यासाठी. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर उसळी घेतली. अजून देखील संधी आहे आमिर यांना. एक चेंडू शिल्लक आहे. 4 धावांची गरज आहे हाफ सेंचुरी कंप्लीट करण्यासाठी. 83 धावा आतापर्यंत झाले आहेत. आमिर वैयक्तिक 46 धावांवर खेळी करतोय. चांगली बॅटिंग. आता मात्र चेंडू उडवला समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली. झेल टिपला गेलाय. टिपला झेल. संपला आमिर यांचा खेळ. पण आमिर यांची बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा नक्की टाळ्या वाजवा. आतापर्यंत एकतर्फी खेळी नक्कीच त्याने केली. पूर्ण पारी त्याने सांभाळली आणि धावसंख्येचा डोंगर या ठिकाणी उभा केला. 83 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या. त्यांनी जिंकण्यासाठी आता गरज असणार आहे TFS संघाला.
84 84 धावा. चांगली मॅच, चांगली लढत. दुसऱ्या डावात आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा पुन्हा एकदा माझ्यासोबत या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. कुणाल दाते सर, ओव्हर टू यू. धन्यवाद. आपल्या समोर इथे रंगत असताना काही मुलं मैदानामध्ये खेळतात, त्यांनी बाहेर खेळायचंय, बाहेर जा, मॅच चालू आहे. याच दरम्यान आपल्या या केपीएल मध्ये डॉक्टर अमितजी शोभावत यांचे इथे आगमन झालेलं आहे. ॲडव्हान्स पॉलिक्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर चे सम्माननीय डॉक्टर अमितजी शोभावत जी, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में. एडवांस पॉलिक्लिनिक एंड डायग्नोस्टिक सेंटर के डॉक्टर अमित जी शोभावत, इनका अभी अभी यहाँ पर आगमन हो चुका है. वेलकम. चला तर मॅच कडे वळूया. या मॅच मध्ये टार्गेट चांगलं सेट केलंय, मोठं टार्गेट आहे या मॅच मध्ये. धावा करायचे 84 84. 84 रनों की चुनौती, एक बड़ा टारगेट टीएफएस के सामने भाईजान वॉरियर्स द्वारा. चला आता मॅच सुरू करायची लवकरात लवकर. एक मॅच अजूनही आहे, फायनल मॅच आहे, त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा, फास्ट खेळा. 5:15 झालेले आहेत. आपल्याला फायनल मॅच देखील कव्हर करायची आहे, त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा, फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. भाईजान वॉरियर्स फील्डिंग लावून घ्या, मॅच सुरू करा. फर्स्ट ओव्हर प्रदीप बडे बॉलिंग करण्यासाठी सज्ज होईल. पॉवर प्लेच्या दरम्यान 2 ओपनर्स मैदानामध्ये आहेत. रेहान नरबा, चला मॅच सुरू करा. 8 ओव्हरचा सामनाने 8 ओव्हर मध्ये 84 धावा करायच्या आहेत. या क्वालिफायर 2 मध्ये सामना जिंकण्यासाठी टीम टीएफएस ला PL4 या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आकार घेते. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 14. चांगली बॅटिंग
TFS ची राहिली आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी मोठमोठ्या धावांचा पाठलाग केलाय. तो एक पॉझिटिव्ह इंटेंट त्यांच्या बॅटिंग मध्ये दिसतो. सकारात्मक दृष्टिकोन, ठोस सुरुवात, पॉवर प्ले फोडण्याची ती शक्ती, ती ताकद, ती क्षमता दाखवत असताना बॅटिंग मध्ये रेहान सेकंड ओव्हर मध्ये भव्य स्वागत केलंय बॉलर दिनेशचं. चांगला बॉलर आहे दिनेश. त्याच्या विरुद्ध आक्रमण भाईजान वॉरियर्स नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट केलंय. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात धडाक्यात झाली आहे, ठोस झाली आहे. धावा झाल्या 14, 70 अजूनही करायचे आहेत. 84चं लक्ष्य. शॉर्ट बॉल कट केलाय, पॉइंट मध्ये कोणीच नाहीये. बॉल टर्न होईल. थर्ड मॅनला टर्न होत असताना इथे धावा येतील कारण पॉवर प्ले सुरू आहे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. टीमची धावसंख्या 18. या चौकाराच्या मदतीने 18 धावा स्कोर बोर्डवर आहेत. चांगली बॅटिंग सध्या तरी मैदानामध्ये रेहानच्या बॅटमधून धावा येत आहेत TFS साठी. आणि थोडासा दबाव आता नक्की असेल सेकंड ओव्हरमध्ये दिनेशवर. म्हणूनच लेफ्ट आर्म राऊंड विकेटने एक अँगल करून आता तो गोलंदाजी करण्याची तयारी करतोय. ओव्हर द विकेटने 2 चौकार त्याच्या विरुद्ध मारलेत रेहानने आणि आता राऊंड विकेट तो गोलंदाजीसाठी आलाय. आडव्या बॅटने लपेटला या बॉलला. मिड विकेट रिजन मध्ये सिंगल तिथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 19. 2 चौकारानंतर एक सिंगल. अरबा स्ट्रायकिंग एंडला. 19 रन स्कोर बोर्डवर. तुम्ही पाहताय KPL कुर्ला प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा. याच्यानंतर एक सामना, महान टीम सामना तुमच्या भेटीला येईल. अरबासाठी पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील केली, पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. लेग बायचा इशारा येईल. धावसंख्येला तो आकार येतोय. 5वं षटक मात्र इम्पॉर्टंट असेल या सेकंड इनिंग मध्ये, जिथे तुम्ही पाहणार आहात सिंथेटिक बॉल ओव्हर म्हणजेच KPL ओव्हर. तिथे धावा थांबवाव्या लागतील भाईजान वॉरियरला या मॅच मध्ये पलटवार करायचं असेल तर. दुसऱ्या बाजूला TFS या टीमकडे बॅटिंग चांगली आहे. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 82 धावा चेस केल्या होत्या. लीलया बीट केलंय. ही लाईन चांगली आहे. लेफ्टी बॅटरसाठी राऊंड विकेटने पडल्यानंतर बाहेर निघतोय बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. 5 बॉलचा खेळ इथे संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक. धावा झाल्यात 20. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. मुंबई इंडियन्सने लखनौच्या विरुद्ध 215 रन केलेत, परंतु तेवढीच गर्दी इथेही आहे प्रेक्षकांची. चांगला फटका समोरच्या दिशेला. लॉंग ऑनला बॉल क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आहे तो रेहानच्या बॅटमधून षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर TFS धाव संख्या आहे स्कोर बोर्डवर 26 धावा. तेराच्या सरासरीने बॅटिंग करत असताना 26 धावा केल्यात. आणि मागच्या मॅच मध्ये या टीमकडे अर्शान नावाचा एक खेळाडू आहे ज्याने 44 रन केले होते. 15 बॉल मध्ये 7 षटकार मारले होते. स्विच हिटचे 2 षटकार, डाऊन दी ग्राउंड 2 षटकार, एक मिड विकेटला षटकार, एक लॉंग ऑनला षटकार. काय वॅगन व्हील राहिला होता अर्शानचा, तो देखील या टीमकडे आहे. परंतु सध्या रेहान आणि अरबा धावसंख्येला आकार देत आहेत. धावा केल्या 26. थर्ड ओव्हर मध्ये बॉलर आहे दीपक. दीपक KPL मध्ये नेहमी चर्चेमध्ये असते हे नाव. अरबाच्या समोर आता दीपक गोलंदाजीसाठी सज्ज होईल. थोडासा वेळ कमी घ्या, घाई करा, त्वरा करा, ही नम्र विनंती आहे. फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. दीपक
पहिलाच बॉल ऑन दी अप उचललाय, ऑन साइडला मिड विकेट आहे. पिकअप शॉट एक सिंगल तिथे मिळते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 27. रेहान आता स्ट्रायकिंग एंडला. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार रेहानने मारलेत. लाजवाब बॅटिंग केली आहे रेहानने आणि एका मॅचमध्ये 76 धावांची तुफानी खेळी त्याने साकारली आहे. वेगवान अर्धशतक देखील ठोकले या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे या सामन्याचं महत्त्व त्याला माहिती आहे. या सामन्यामध्ये कसं खेळायचं त्याला माहिती आहे. आणि लेफ्ट हँडेड बॅटर आणि राईट हँडेड बॅटर हे कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार फिल्डिंगमध्ये बदल तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु दर्जेदार आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, नेहरू नगर कुर्लामध्ये KPLचं आयोजन. इम्रान भाई यांनी त्यांची संपूर्ण टीम YCCच्या माध्यमातून गेले 11 पर्व ही स्पर्धा तुमच्या समोर येते. 27 धावा स्कोर बोर्डवर. अराउंड लेग बोल्ड झालाय. कमी गतीने फ्लाइट दिली होती. डोक्यावर हात आहेत रेहानचे. आउट झालाय. पहिला धक्का बसतोय TFS या टीमला. पहिली विकेट गारत. न्यू बॅटर रिझवी आता फलंदाजीसाठी. मागच्या मॅच मध्ये रिझवी थोडासा बॅटिंगसाठी खाली आला होता, परंतु या मॅच मध्ये प्रमोशन त्याला देण्यात आलंय. रिझवी फलंदाजीसाठी सेकंड ओव्हर नंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये एक मोठा धक्का बसलाय टीमला. चांगला बॉल रिझवीच्या अगेन्स्ट मिड ऑनला फिल्डर आहे. डॉट बॉल येईल. चांगलं कमबॅक राहिलं या ओव्हरमध्ये दीपकचं. लगातार डॉट बॉल येत आहेत. स्कोर बोर्ड आता सध्या तरी थांबलाय TFS या टीमचा. 84 धावा करायच्या आहेत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 27. या ओव्हरमध्ये फक्त 1 रन आली आहे. 3 बॉल टाकलेत दीपकने. पॉवर प्लेमध्ये 26 आल्या होत्या. परत एक वेळा ऑन साइडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये मिड विकेट आहे. सिंगल तिथे मिळेल. रिझवीचं खातं उघडलंय. या सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात 28. 28. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. अरसान सारखा फलंदाज या टीमकडे आहे, ज्याने मागच्या मॅचमध्ये 44 रन केले होते 15 बॉलमध्ये. आणि बॅटिंगची खोली आहे या टीमकडे. अरबा आता सध्या स्ट्रायकिंग एंडला. अरबाने देखील मागच्या मॅचमध्ये चांगले षटकार मारले होते अरसानच्या बरोबरीने बॅटिंग करत असताना. चांगला फटका. बैठक हा उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. KPL सिक्सर. अरबाच्या बॅटमधून पहिला षटकार. या षटकाराच्या मदतीने धावा झाल्या 34. मी मगाशी देखील उल्लेख केला. अरबा एक चांगला बॅटर आहे. त्याच्या बॅटमधून हे मोठे फटके येतात. बैठक सजवत असताना मिडविकेटला षटकार आलाय अरबाच्या बॅटमधून. लाजवाब टायमिंग. दबाव आता परत एक वेळा दीपकवर. एक षटकार आलाय. दुसरा येईल का? टायमिंग प्रॉपर. अरबाने उडवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनादर बिग हिट. बॅक टू बॅक सिक्सेस. आता षटकारांचा पाऊस पाडतोय या गरमागरम वातावरणामध्ये. अरबाच्या बॅटमधून 2 षटकार. टीमची धावसंख्या 40. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम TFS 40 रन स्कोर बोर्डवर आहेत. आता धावा करायच्या 44. 44 फ्रॉम 30. 30 गेंदे 44 रन.
अरबाच्या बॅटमधून ते 2 षटकार आलेत आणि परत एक वेळेला धावसंख्येला आकार आला. दीपक पहिल्या 3 बॉलवर हावी झाला होता. चौथ्या बॉलवर एक सिंगल आली, ती रिझवीने घेतली आणि त्याच्यानंतर अरबा स्ट्रायकिंग एंडला आला आणि अरबाने दोन्ही बॉल, एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले. 6 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार, 12 धावा मागच्या 2 बॉलवर आलेत आणि अशा पद्धतीमध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. 40 धावा केल्यात. 40 TFS या टीमने. 40 लॉस ऑफ 1 विकेट रेहान आउट झाल्यानंतर. आणि आता 44 धावा करायच्यात येणाऱ्या 30 बॉलमध्ये. 30 गेंदे 44 रन. 44 फ्रॉम 30. ओव्हर नंबर 4 मध्ये दिनेश. सो सेकंड ओव्हरमध्ये दिनेशने पॉवर प्लेमध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. तोच बॉलिंगसाठी आणि स्ट्रायकिंग एंडला रिझवी, नॉन स्ट्रायकिंग एंडला अरबा, ज्याने 2 षटकार मारलेत मागच्याच ओव्हरमध्ये. चला थोडीशी घाई करा, फास्ट खेळा प्लीज, अजून एक मॅच आहे. दिनेशचा पहिला बॉल फुल टॉस होता, बॉलला उडवलंय डीप मध्ये, फ्री होम डिलिव्हरी आणि बॅटर इथे रिझवी आउट होईल. फुल टॉस बॉल लॉंग ऑफला आउट होतोय. रिझवी बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आता रिझवीच्या जागेवर, रिझवी के जगह पर अदनान. अदनान बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल रिझवीच्या जागेवर. आणि शेवटी रिझवीचाही फटका फसला. मागच्या मॅचमध्ये रिझवी असाच आउट झाला होता. याही मॅचमध्ये लॉंग ऑफच्या रिजनमध्ये तो झेल देऊन परतलाय. परंतु अरबाच्या बॅटमधून चांगली बॅटिंग, चांगले फटके येत आहेत. न्यू बॅटर अदनान. फर्स्ट बॉल विकेट खात्यामध्ये दिनेशच्या. पॉवर प्लेमध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या दिनेशने. परंतु या मॅचमध्ये, आता या ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक. अदनानने ऑन साईडला दिशा दिली. पहिलाच बॉल सिंगल तिथे मिळेल अदनानच्या खात्यामध्ये. सिंगल. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 41, 41. अजूनही 43 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. 43. 28 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. 4 बॉल या ओव्हरचे शिल्लक आहेत. 28 बॉल आणि 43 रन. पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, लवकर फिरला. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. बॅटर अरबा. लेग बायचा इशारा अंपायर कडून. टीमची धावसंख्या 42, 42. सो लेग बायचा इशारा इथे येतोय. एक्स्ट्रा रन मिळेल. रन आतापर्यंत स्कोअर बोर्डवर. बीट केलंय. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न अदनानचा. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये दिनेशने केली आहे. मागच्या ओव्हरमध्ये 16 धावा त्याने खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये बॅटने फक्त एकच रन आली आहे. एक लेग बायच्या स्वरूपात आली आहे. एक्स्ट्रा रन. चांगलं षटक आतापर्यंत भाईजान वॉरियर्ससाठी TFSच्या विरुद्ध खेळत असताना. चांगला फटका. यावेळेला टायमिंग पाहावं लागेल. बॉल चालला गॅपमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये जाईल बॉल. सीमा पार. येतोय फुटपाथवर षटकार. सडक पे कडक. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 48, 48. आणि बॅटर अदनानच्या बॅटमधून हा सिक्सर आलाय. अठ्ठेचाळीस रन स्कोअर बोर्डवर. पडल्यानंतर थोडासा बाहेर ठेवलाय बॉल. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4चा खेळ इथे संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 48, 48.
सिंथेटिक बॉल KPL ओव्हर इथे अनाऊन्स केली आहे प्रदीप बडेने. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 48-48. या मॅचमध्ये 84चं लक्ष आहे. KPL मध्ये एक वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि त्यातल्या त्यात यावर्षी सिंथेटिक बॉलचा वापर करण्यात आलाय. KPL ओव्हर असं नाव देण्यात आलंय. 5 रन आणि 5 पेक्षा कमी धावा केल्या तर तुमच्या अर्ध्या धावा मायनस होतात. 6 रन 6 ते 9 पर्यंत धावा केल्या तर तुमची कोणतीच धाव मायनस होत नाही. 10च्या वर तुम्ही धावा केल्या, 10 आणि 10च्या वर, तर तुम्हाला प्लस धावा दिल्या जातात. असं हे स्वरूप असेल या सिंथेटिक KPL ओव्हरचं. जे प्रेक्षक आता आलेत, जे मान्यवर आता आलेत, डॉक्टर साहेब आता आलेत, त्यांच्या माहितीसाठी डॉक्टर अमित शोभावत यांचे इथे आगमन झालंय. ॲडव्हान्स पॉलिक्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर. आपलेही मनपूर्वक आभार. वर्षाताई गायकवाड, नॉर्थ सेंट्रल मुंबई MP आहेत, त्यांचेही आभार. त्याचबरोबर एडवांस पॉलिक्लिनिक डायग्नोस्टिक सेंटर के फैज भाई, आपका भी तहे दिल से इस्तेकबाल हम करते इस प्रतियोगिता में. सुभाषजी भालेरावजी कार्यकारी अध्यक्ष आहेत, त्यांचेही मनपूर्वक आभार. पायातला बॉल मागे ग्लान्स केलाय, फिल्डिंग पायाने अडवला जातोय बॉल प्रदीप बडेकडून. तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 49-49. जोएब आलाय बॉलिंगसाठी KPL ओव्हर मध्ये. आणि आता सध्या स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अदनान. अदनानने एक सिक्सर मारलाय. परत एक वेळा ऑन साइडला टर्न केला अदनानने. बॉल चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. 50 धावा कंप्लीट. 50 अप. अर्धशतक पूर्ण झालंय टीम TFS. आणि आता धावा करायच्या 34 मॅच जिंकण्यासाठी. ओ परफेक्ट यॉर्कर, डॉट बॉल इथे पाहायला मिळेल जोएबचा. 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा आल्यात. कमीत कमी 4 रन तरी करावे लागतील पुढच्या 3 बॉल मध्ये, अन्यथा रन मायनस होतील. परत एक वेळा जोएब तयार. समोर अरबा तयार. अरबाच्या बॅट मधून फटका हवेत आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. अरबा आणि अरबाची चर्चा आहे. षटकार आलाय. आय थिंक 3रा षटकार लागलाय या स्पर्धेमध्ये KPL ओव्हर मध्ये. मग अशी एक विनिंग षटकार आला होता, त्याच्या अगोदर एक सिक्सर आला होता आणि आज हा 3रा षटकार आलाय. आठ रन आले 4 बॉल मध्ये. आता 10चं टार्गेट चेस करावं लागेल. अजून 2 बॉल शिल्लक आहेत, मग प्लस होतील 5. 8 हो चुके हैं. अगर 2 रन आप बनाते हो तो 15 रन मिलेंगे आपकी टीम को. रन झाले 56. 56. अब तक 56. एक टीम का एनकाउंटर होगा. लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल. वाईड बॉल. धावा झाल्यात 59. 59 रन. 57 माफ कीजिए 57. 57 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. एक षटकार आला, त्याच्यानंतर तो वाईड बॉल आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. फुल टॉस बॉलवर कॅचचा प्रयत्न. रन आउट चान्स. डिरेक्ट हिट आणि बॅटर अरबा आउट. आवश्यकता नव्हती सिंगलची, कारण अरबा चांगली बॅटिंग करत होता. आणि आता यावेळेला अरबा बॅक टू द पॅव्हिलियन. जर आता या बॉलवर एक सिंगल आली तर 10 धावा होऊ शकतात आणि 10 धावा झाल्या तर 15 धावा ऍड होतील, म्हणजे 5 धावा आणखीन ऍड होतील.
न्यू बॅटर अर्शान, 1 रन करायचे या बॉलवर. नॉन स्ट्रायकिंग एंडला अर्शान, स्ट्रायकिंग एंडला. बॉल हवेत आहे, फटका फसलाय आणि इथे विकेट. 9 धावा केलेल्या आहेत, त्या 9 धावाच राहतील. ओव्हरची होते समाप्ती. बॅटर आउट. $57 रन. प्रदीप बडे ओव्हर नंबर 6 मध्ये आता गोलंदाजीसाठी अर्शान आणि न्यू बॅटर आता मैदानात आलाय. बॅटर जुबेर. मागच्या मॅच मध्ये जुबेरला ओपनिंग बॅटर म्हणून पाठवलं होतं. या मॅच मध्ये बॅटिंग ऑर्डर मध्ये पूर्णपणे चेंजेस पाहायला मिळालेले. TFS या टीम मध्ये एका वेगळ्या प्लॅनिंगने उतरलाय हा संघ. मागच्या मॅच मध्ये अर्शान लवकर बॅटिंग साठी आला होता, आता त्याला खाली पाठवलंय. बॉल टर्न चांगला झालाय, सरळ विकेट कीपरच्या हातात. थोड्याच वेळात जाफरभाई हुसेन लोहार यांचं आगमन होईल. पायातला बॉल होता, स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. 4 रन इथे मिळतील अर्शानच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या मदतीने धावा होत आहेत. स्कोर बोर्डवर 61. 17 बॉल 23 धावा. 17 गेंदे 23 रन. अर्शानच्या बॅट मधून हा पहिला चौकार आलाय. लास्ट मॅच मध्ये 44 रन केले होते अर्शानने. प्रदीप स्टेप आउट करून एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्शानच्या बॅट मधून अनादर बिगी षटकार. हमारे बीच जाफर हुसैन लोहार जी का यहाँ पर आगमन होता हुआ. ब्लॉक प्रमुख है 169 के, तो आपका जाफर भाई यहाँ पर तय दिल से इस्तेकबाल करते हैं इमरान भाई और उनकी पूरी टीम की ओर से KPL 2025 में. वेलकम जाफर भाई हुसैन लोहार जी का यहाँ पर आगमन होता हुआ. ब्लॉक अध्यक्ष है, ब्लॉक प्रमुख 169 के. और रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, बॅटला लागला, हा डॉट बॉल येईल. रन झाले 67. नुकतंच आता जाफरभाई हुसेन लोहार यांचं इथे आगमन झालंय. ब्लॉक प्रमुख आहेत 169 चे. शॉर्ट बॉल अपर कटचा प्रयत्न होता, अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. 68 रन स्कोर बोर्डवर. आणखीन एक वाईड बॉल. 69. आता 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. लगातार 2 वाईड. आता मात्र डॉट बॉल. कमबॅक केले प्रदीप बडेने. एक डॉट बॉल. बस 69 रन स्कोर बोर्डवर. 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
परत एक वेळा टर्न होतोय बॉल. आता लॉंग स्टॉप रिजन मध्ये जाईल. बायचा इशारा अंपायर कडून. एक्स्ट्रा रन मिळतील. एक्स्ट्रा 4. 69+4 73 रन झालेत आणि आता 11 धावांची आवश्यकता आहे TFS या टीमला. बारा बॉल 11 धावांची आवश्यकता. 12 गेंदे 11 रन. सुलतान बॉलिंगसाठी सज्ज. 12 बॉलमध्ये 11 धावा करायच्या आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलाय. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. 1 रन मिळेल. धावा झालेल्या आहेत या सिंगलच्या मदतीने. 74. सुलतान आता बॉलिंगसाठी आणि आता 10 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. अरसान ज्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आपण पाहिलाय. 10 रनची आवश्यकता आता या मॅच मध्ये TFS ला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना अरशान आणि डीप मध्ये जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल मिळते. चं टार्गेट होतं आणि ते देखील आता सोपं होत चाललंय. 75 रन झालेत. 9 धावा करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. KPL कुर्ला प्रीमियर लीगचं हे आयोजन. अंतिम टप्प्यामध्ये ही लढत आणि हा सामना आणि ही स्पर्धा आता येऊन पोहोचली आहे. फायनल आता थोड्याच वेळात तुमच्या समोर येईल. बॅकफुटला जात असताना ऑन साइडला दिशा दिली. एक सिंगल इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. गेटच्या जवळ ज्यांनी कोणी आपल्या बाईक पार्क केलेल्या असतील त्या बाईक कृपया काढायच्या आहेत. नम्र विनंती, योग्य ठिकाणी पार्क करा, कारण थोड्याच वेळात अनेक मान्यवरांचं आगमन या स्पर्धेसाठी होतंय. त्याच्यामुळे लगेचच गेटच्या जवळच्या ज्या बाईक आहेत त्या योग्य ठिकाणी पार्क करा. सिंगल येत आहेत सातत्याने या ओव्हरमध्ये. मोठा फटका आलेला नाहीये. इथेही 1 रनच मिळेल. खराब फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. एक सिंगल. 4 बॉलवर 4 सिंगल आल्यात. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 77. 7 रन पाहिजेत अजूनही. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल 7 रन समीकरण असेल आता या मॅच मध्ये. वरचढ आहे सध्या तरी TFS संघ. चांगला खेळ केलाय. बॅटची कडा. विकेट किपरच्या मागे फिल्डर आहे आणि तोपर्यंत एक सिंगल ऍड होईल. झुबेरच्या खात्यात धावा झालेल्या आहेत आता स्कोर बोर्डवर. 78. 6 रन करायचे आहेत 7 बॉलमध्ये. 7 गेंदे 6 रन. KPLचा सेमीफायनलचा सामना ऑलमोस्ट क्वालिफायर 2. जो संघ जिंकेल तो फायनल खेळेल राजेश 11च्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये. अंतिम टप्प्यामध्ये KPL आता आपल्या समोर आली आहे. फुलर लेनचा बॉल होता. कव्हर्सला बॉल उडवलाय आणि अंपायरचा सिग्नल. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 82 आणि आता धावा करायच्यात फक्त 2. 6 गेंदे 2 रन. 6 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता. भाईजान वॉरियर्सचा देखील एक रेकॉर्ड राहिलाय 3 पर्वामध्ये. ते प्रत्येक वेळेला टेबलमध्ये टॉप करतात, क्वालिफायर खेळतात.
आणि त्याच्यानंतर कुठेतरी ही ट्रॉफी त्यांना हुलकावणी देत असते. आणि आताही तेच घडलंय. आताही ते पराभवाच्या दाट छायेत आहेत या मॅचमध्ये. दोन धावांची आवश्यकता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 6 गेले 2 रन. दीपक लास्ट ओव्हर मध्ये 2 धावा डिफेंड करण्याच्या तयारीत. TFS काय खेळ दाखवलाय. प्रत्येक मॅच मध्ये TFS चे बॅटर चाललेत. सेकंड इनिंग मध्ये धावा चेस केल्यात. चेस मास्टर आहेत TFS मध्ये. पहिला बॉल हवेत मारलाय आणि या षटकाराबरोबर TFS हा संघ फायनल मध्ये दाखल होतोय. अभिनंदन टीम TFS. वेल प्लेड बॉयज. लाजवाब खेळ TFS चा राहिला आणि आता फायनल मॅच होईल TFS वर्सेस राजेश 11 KPL 2025 सीझन 11चा फायनलचा सामना आता थोड्याच वेळात तुमच्या समोर खेळवला जाईल. काय समर्थक आहेत TFS चे. लाजवाब खेळ. भरपूर मोठ्या संख्येने लहान मुलं समर्थन करतात या टीमला. फॅन फॉलोअर मोठा आहे TFS चा. आणि पहिल्यांदाच या KPL मध्ये एंट्री त्यांनी घेतली असे इम्रान भाई आपल्याला माहिती देतात. फर्स्ट टाइम एंट्री आणि फर्स्ट फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. आपल्याला आठवत असेल IPL मध्ये गुजरात टायटन्सने देखील एंट्री घेतली आणि गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावलं होतं IPL चं.